नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका विशिष्ट समाजाला नव्हे तर अशा अनंत जाती समूहाला समाजाच्या मुख्य विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज आपण पाहतोय की त्यामध्ये देखील अनेक खल पडताना दिसत आहेत. विशिष्ट अदृश्य शक्तीने भांडणं लावून काल जी दोन भाऊ गुण्यागोविंदानं नांदत होती, आज त्यांच्यामध्ये फार मोठं वैमनस्य आणि वैर निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजतो आहे. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट जय गायकवाड. जे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते, अचानक हे उपवर्गीकरणाचं जे खूळ आहे, कुठून आलं, भूत कुठून आलं? बघा, ही उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ही राजकीय मागणी आहे आणि हा समाज एकसंघ राहू नये याचा धोका इथल्या भाजप सरकारला आणि RSSला आहे. हा समाज जर एकसंघ राहिला तर भविष्यात आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी धोका होईल, म्हणून या समाजाला तोडा आणि यांच्या आपसापसात भांडणं लावा आणि राज्य करा अशी नीती इथल्या भाजप सरकारने आखलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. पण हा जो 1959 जातीचा संघ आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होमोजिनियस असं म्हणतात की आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकसंघ आहोत आणि आम्हाला एकत्र आरक्षणाचं देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या आरक्षणाचं आजपर्यंत प्रॉपर कोणतंही इम्प्लिमेंटेशन केलं नाही. त्याचा फायदा लोकांना मिळून दिला नाही आणि नंतर लोकांमध्ये संभ्रम पसरलं की तुमचं आरक्षण या जातीने खाल्लं आणि त्या जातीने खाल्लं, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाद लावले आणि त्या जातींना आता तुम्ही एकामेकाच्या विरोधात लढा, आम्ही सुटलो, आम्ही काय आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करणार नाही अशी भूमिका घेऊन तुम्ही आता भांडत बसा, आम्ही तुमच्यावर राज्य करू अशी भूमिका या सरकारची आहे. तर हे उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही. याच्यामध्ये जे 59 जात आहे त्याच्यामध्ये जशा मोठ्या जाती आहेत तशा छोट्या जाती आहेत, काही जाती अगदी मायक्रो लेवलच्या आहेत. जर उपवर्गीकरण झालं तर या मायक्रो लेवलच्या जातींना 25-25 वर्ष आरक्षणाचा लाभच मिळणार नाही रोस्टर पद्धतीने आणि हे लोक बाहेरच राहतील आणि हे लोक मोठ्या जातींना शिव्या देतील की तुम्ही आमचं आरक्षण लुटलं. आज ज्या पद्धतीने मातंग समाज आक्रोश करतोय, स्वतंत्र अस्तित्व मिळावं अशी जर मागणी असेल तर त्यामध्ये गैर काय? बघा, ही मागणी मातंग समाजाची नाही, ही मागणी मातंग समाजाच्या काही ठराविक RSSच्या पिल्लांची आहे आणि तुम्ही बघितलं असेल की तीच लोक पुढे येऊन मागणी करतायत. मातंग समाजाचे जे शिक्षित तरुण आहेत, तुम्ही फेसबुकवर जर बघाल तर जे शिक्षण घेऊन युनिव्हर्सिटीला बाहेरच्या गेले US UK ला, ते फेसबुक लाईव्ह करून मागणी करतायत की तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही उपवर्गीकरण करू नका. आम्ही जे आज 13% मध्ये खेळत आहोत ते आम्ही 2 आणि 4% मध्ये येऊ आणि त्याच्यामध्ये आमचं मोठं नुकसान होईल. तर तुम्ही समाजाचं नुकसान करू नका आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी मुंबई येथे आपण मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. 59 जातीने एकत्र येऊन हा मोर्चा आयोजित केलेला आहे. तर सर्व माझ्या नागरिकांना उल्हासनगरच्या विनंती आहे की तुम्ही या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि सरकारला दाखवून द्या की तुम्ही आमची युनिटी तोडू शकत नाही, तुम्ही आमचा एकसंघ तोडू शकत नाही, आम्ही एकत्र आहो आणि एकत्रच राहू. तुम्ही आमच्यासाठी पॉलिसीज आणा की आमचा अजून उद्धार कसा होईल आणि आरक्षणाचा लाभ जो आजपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला नाही तो कसा पोहोचवता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून, जागृतीच्या माध्यमातून समाज म्हणून आम्ही सरकार सोबत आहोत. या संदर्भात आता बौद्ध समाजाचे किंवा मागासवर्गीय समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जवळजवळ त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला या उपवर्गीकरणाला विरोध आहे असं स्पष्ट केलेलं आहे. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे. काँग्रेसची भूमिका नेमकी याच्याबद्दल काय? बघा, काँग्रेसची भूमिका तर आज पण पहिले पण आमच्या सर्व आमदारांनी, आज पण डॉक्टर नितीन राऊत असतील, या सर्वांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात आवाज उचललाच आहे. पण काँग्रेसपेक्षा पहिले समाज म्हणून एक भूमिका मला घ्यायची आहे. म्हणून आम्ही सर्वजण इथे लोकांना विनंती करत आहे की सरकारचा जो डाव आहे, टेक्निकॅलिटी जी आहे, खूप चांगल्या पद्धतीने आमचे मित्र ॲडव्होकेट जय गायकवाडांनी आता सांगितलं की कशा पद्धतीने सरकारचा डाव आहे. आता सरकारला एक माहीत झालेलं आहे की संविधानाला हात घातला की त्यांच्या मागचा जो झटका लागला, त्यांना 400चा नारा तो खाली आला आणि एक पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे फुले शाहू आंबेडकर ही सर्व जण एक जण, जे शिवाजी महाराजांनी जेव्हा शहरांना एक केलं त्या पद्धतीने चालत आहे, तर त्याच्यात फूट पाडायचं काम हे करत आहे. हे आपल्या सर्व समाजाच्या लोकांनी लक्षात घ्यावं. आपण सर्व बहुजन आहात, आपण फुले शाहू छत्रपती शिवाजी मानणारी लोक आहात, तर आपण याच्या भानगडीत न पडता टेक्निकॅलिटी समजून घ्या. कोणाच्या मोर्चाला काय प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे आपल्याला? प्रतिसाद आता बघा, तेच आम्ही आवाहन करत आहे की जनतेला, की जसं आपण एखाद्या विविध मुद्द्यांसाठी जसं उतरतो, एखाद्या जमिनीचा मुद्दा असेल, एखाद्या पुतळ्याचा मुद्दा असेल, पण हा येणारा भविष्य पिढीचा आपला मुद्दा आहे.
त्यामुळे आम्ही तर आवाहन करत आहे उल्हासनगरच्या नागरिकांना आणि आमच्या माहितीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातून लोक उद्या येणार आहे. पण सरकार तो डाव पाडण्यासाठी आता आज पुन्हा 27 आमदारांनी हे केलंय, कारण त्या आमदारांच्या विरोधात पण आंदोलन करायची तयारी समाजाची आहे. पण आता उद्याच्या तयारीमध्ये महाराष्ट्रातून लोक येत आहेत, त्याच पद्धतीने उल्हासनगरमधून आम्ही आमची जबाबदारी म्हणून समाज म्हणून एक बहुजन समाजाचे आम्ही असल्यामुळे आम्ही त्या लोकांना सर्वांना आवाहन करत आहे आणि पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष या उपवर्गाच्या विरोधात आहे. जे एक प्रश्न असा उद्भवतो की बौद्ध समाजाला एकाकी पाडण्याचा तर हे षडयंत्र नाही का? फक्त बौद्ध समाजाला नाही तर 59 जातीमध्ये जे फुले शाहू आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे त्यांना एकाकी पाडण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जर आझाद मैदानाचा RSS स्पॉन्सर मोर्चा बघितला तर त्याच्यात थेट एका त्यांच्या नेत्याने आव्हान केलं की हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा नसून हा टिळक आणि सावरकरांचा आहे. तर इथली जी पुरोगामित्व आहे तेच संपवण्याचा डाव RSS रचत आहे आणि त्याच्यासाठी आतापर्यंत सवर्णांना आम्ही उरून पडलो. तर आता तुमच्यामधलेच एजंट तुमच्या विरोधात उभं करायचे आणि त्यांनीच आता पुढे सांगायचं की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नसून हा महाराष्ट्र टिळक सावरकरांचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो तुमचं हे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. या 59 जातीमध्ये आंबेडकराईट लोक आहेत जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात, ज्यांचं फुले शाहू आंबेडकरांमुळे प्रगती झालेली आहेत आणि त्यांनी समाजाचं नेतृत्व केलेलं आहे. तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच राहणार आणि आज नाही तर 1000 वर्षानंतर पण फुले शाहू आंबेडकरांचाच राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू. निश्चितच माझ्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवाजी रगडे. एकंदरीत परिस्थिती पाहताय की समाजामध्ये पूर्ण वातावरण ढवळून निघालंय. उद्याच्या मोर्चाला कशा पद्धतीनं सामोरे जाईल हा समाज? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून अनुसूचित जातीचे विविध समाजातील विविध प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना उद्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा एक राजकीय नसून हा एक समाजाचा विषय आहे. एक समाज बांधव म्हणून, एक अनुसूचित जातीचा घटक म्हणून मी देखील उल्हासनगर शहरातील सर्व बांधवांना विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा व सरकारमधील आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील विनंती करतो की समाजाच्या भावना समजून घ्या. कारण आजच अनुसूचित जातीच्या 27 आमदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिलेले आहे की हा जो प्रस्ताव आहे हा मागे घ्या, हा ठराव मागे घ्या व उपवर्गीकरण रद्द करून जे समाजाची मागणी आहे ती मान्य करा. तर आम्ही देखील विनंती करतो आणि आमची देखील एक समाज बांधव म्हणून हीच अपेक्षा आहे की उपवर्गीकरण करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, आपापसामध्ये वादविवाद होऊ नये. अनुसूचित जाती जमातीतील आम्ही सर्वच लोक अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही एकत्र आहोत, एक समाज म्हणून एकत्र आहोत, पुढेही एकत्रच राहिलं पाहिजे आणि म्हणून या उपवर्गीकरणाला एक समाज बांधव म्हणून माझा विरोध आहे. निश्चितच समाज जो आहे तो दुभंगला नाही गेला पाहिजे, तो एकत्रित राहिला पाहिजे. याच्यासाठी जो मोठा एक वर्ग आहे त्याची लोकभावना लक्षात घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि समाजामध्ये नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांमधला जो विद्वेषाची ठिणगी आज पडू इच्छिते तिला मात्र रोखण्याचं काम हे सरकारचं आहे. पण ते सरकार किती इमाने इतबारे करतं की पक्षपातीपणे करतंय हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.